सावित्री ये मला ओवाळ. सावित्री, तुझ्यासाठी दिवाळी पाडव्याचं गिफ्ट. अगं तुझ्यासाठीच आणलंय, घे. अरे उघडून तर बघ. अर्जुन, एवढं मोठं गिफ्ट. अरे काय सावित्री मॅडम, त्यानं एवढं प्रेमानं आणलंय तर घ्या ना. मग केवढं काय असे ना, त्यानं तुमच्यासाठी आणलंय आणि दिवाळी स्पेशल आहे हे महत्वाचं आहे. अरे दादा, मी ते दिवाळी स्पेशल गिफ्ट देतोय ते सगळं ठीक आहे, पण माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि स्पेशल गिफ्ट काय असेल ना, तर ती म्हणजे सावित्री. वा वा अर्जुन, छान वाटलं. म्हणजे दिवाळीसारख्या गोडवा असलेल्या सणात, ते सुद्धा पाडव्याच्या दिवशी, तू तुमच्यातले मतभेद विसरलास. फार फार छान वाटलं मनाला. बरं दादा, आम्ही आता बाहेर चाललोय. सावित्री, तू आवरून घे, आपल्याला बाहेर जायचं. कुठे? कुठे काय, मी आपल्यासाठी ना जेवायचा एक मस्त प्लॅन केलेला आहे. आवर पटकन. दादा आलो. सावित्री मॅडम, प्लीज. चलो, लेट्स गो. अरे इतकं अनकम्फर्टेबल व्हायला काय झालं? पहिल्यांदा थोडीच होतं का बाहेर आपण? आणि कम ऑन, तू ना मी नवरा असल्यासारखं ट्रीट कर, ओके? अर्जुन, एक विचारू? अजून प्रश्न आहेतच का? विचार. खरंच माफ केलंयस का रे मला? ओ गॉड, पुन्हा तेच. सावित्री, तुला माहितीये का, मलाच एक प्रश्न पडलाय की तुझ्या या सगळ्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची. चल, कम ऑन. प्लीज हॅव अ सीट. कम ऑन, प्लीज हॅव अ सीट मॅडम. अगं बस. सावित्री मॅडम, तुम्ही जरा डोळे बंद कराल का? सिरियसली प्लीज. हे तुझ्या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर.
सावित्री, आय लव्ह यू. अर्जुन, ऐक ना, हे सगळं खरंय का स्वप्न आहे? पुन्हा तेच. त्यापेक्षा ना आपण एक काम करूयात. आपण छान गप्पा मारूयात ना. खूप दिवस हा बोला होता. आत्ता बोलू शकतो ना? नाही म्हणजे तसे खूप दिवस आपल्या आयुष्यातले फुकटच गेलेत म्हणा. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी तुझ्यावर खूप चिडलो, रागावलो, आबोला धरलं. मलाही या सगळ्याचा खूप त्रास झाला. नव्हतो बघू शकत मी हे सगळं. खूप वाटायचं की मी हे का कशासाठी करतो. पण आज कळलं, त्या घुमटामागे असणाऱ्या सावीपेक्षा माझ्या समोर असणारी सावित्री, माझी सावित्री किती चांगली. तुला आठवतं मुंबईची मीटिंग फायनल झाली तेव्हा मला पहिल्यांदा तुला सांगायचं होतं. मला अवॉर्ड मिळाला तेव्हा मला तुला खूप घट्ट मिठी मारायची होती. मी हे सगळं करण्यापासून स्वतःला का रोखत होतो मला नाही माहिती मला. पण ना त्या अर्जुनला मी आता पूर्णविराम दिला. मी तुला खरं सांगू का, प्रियासारखं जर मला कविता रचणं जमलं असतं ना तर तुझ्यावर मी सहज 2-3 पुस्तकं लिहून ठेवली असती. सावित्री, तू किती गोड आहेस. तू किती निरागस आहेस. तुझा चेहरा, मला वेड लावणारे तुझे डोळे, मनाला शांत करणारा तुझा आवाज. आय रिअली डोंट नो. तुझ्यात काहीतरी आहे की तू जेव्हा माझ्या आजूबाजूला असतेस ना तेव्हा मला कशाचंच भान नाही राहत. तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी. आय लव्ह यू सो मच. आय रिअली डू. मन